अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची ए मयूरी हाँ उरक ना लवकर उरकते की दाजी हा ए सुक्या अरे जरा उरक पटापटा हा सगळे बसल्यावर पाच लागले सगळा बारका उसे मोठा एक पण उसे नाही अरे असं म्हणल्यानं कधी गाडी भरायची ए आर्थिक कांदे नको ठेव तिथं खाल्लं घे जरा अरे वाड्यात पण कांदे ठेवतोय ए आबा का सांगा की त्याला जरा सांगितलंय तोडते व्यवस्थित वाजले किती आता वाजले ते मस्त 11 वाजले ते पण आता तोडते व्यवस्थित अरे पहिला गाड्या गेल्या पाहिजे लोड आपला कारखान्यावर हा जातोय का चेअरमनचा ऊस लेट गेल्यावर कसं काय होतं तिथं नाही 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 जाणार की हा? लवकर जाणार एवढं मोठं नाव आहे डायरेक्टर बॉडीवर आपलं बरोबर हा 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 काय वाढ बी नाही ह्याला वाळून गेलंय सगळं आबा हा ती पोरगी कोण आहे बरं ती सांजा नाही का पेताड हा त्याची मेवणी आणि राणी कुठे गेली राणी घरीच आहे लोक संजयची मेवणी काही आणि मग तर हा कस काय हायला आबा हा पोरगी भारी बर का हा राणीवरच गेली बरं का ती ए राणी पासून बाहेर होय का हा हा काय रावल्या बरोबर राणी येईलच आता एवढ्यात येईलच राणी आबा हा. चल तिकडे तुला सांगतो काय ते चल रे आबा इकडे हा रावल्या इथे थांब एक काम कर काय संजयची मेवणी का नाही अयो काय आबा पुढचा ऐक हा संजयची मेवणी ना हा राणी येईपर्यंत हा. राणीला या गई हा राणी काय हा संजयच्या मेवणीला म्हणा मालकाना उसाच्या मागे बोलले काय बोलताय म्हणजे मला ते फाडलच आधी मला फाडल आणि नंतर तुम्हाला फाडल ते काय शहाणा माणूस नाही तुम्हाला वाटतंय पेताड पण फाडेलच ती अरे मी घरे माही का ए बाबा मला ते तसलं लयला सांगूच नको बाबा तू मला बाकी बारा म्हणे सांगू नको हा तिला म्हणा उसाच्या मागे चल पण माझ्यावर काही उद्याच ना तू जा हा नाही तर गपचिप करणार तर माझ्यावर येईल आला का मला फाडेल ती रावल्या चल वय मयुरी हा काम करायला आली का ऊस खायला आलीस दाजी सकाळपासून करते ना तुमच्या बरं काम अरे मग पाटापासून आम्ही बी राबतोयच की मग तुम्ही पण खाऊस लगा त्या राणीचा बी असा स्वभाव हा नसतं काम चुकारपणा करायचं म्हणजे आपलं खानदानच तसं आहे नसतं काम चुकार करायला तुम्ही आमच्या खानदाना येऊ नका सारखं अरे मग काम करत जा की 4 भाकरी थापायला किती वाजले आता हा अजून आले नाही लागले सांगायला घरी काम किती असतं तुम्हाला काय माहिती आहे? उठ काम करणार नाही, मला उठवायचं ते बघ ऊस बीस गोळा कर जरा घ्या अरे एकच ऊस गोळा करते का हा जरा किती देते की मग हा घ्या भाऊ काय मालक चाललंय की अरे पटापटा उरकाय जरा अरे काय उरकतोय झालं थोडंच राहिलंय ए तू का तिकडे काय करतोय तू बरं का गोळा करतोय बैलांना टाकाय ऐका ना मालक एक गाडी भरून पाठवली ते काय राहिलंय थोडं थोडं ती गोळा करतोय राणी दिसत नाही रान येईल की आता भाकरी घेऊन अरे वाजलीत किती संजू हा येईल काय की पद्धत आहे का कामाची झालं थोडा उशीर पोरगी लागली ऊस खायला हे कोण आहे अहो ही राणीची बहीण आहे बारकी राणीची बहीण आहे का हा पर कामाला चांगली राव मगापासून बघतोय मी चांगले काम करते हा हा चांगली काम हा चांगली राणी सगळी दिसते ना आता राणीची बहीण आहे म्हणल्यानं कोणासारखी दिसायची होय ना राणीची बहीणच आहे खरं आहे. हा बरं बोलायचं काय म्हणता काय नाही पटापट उरका गाडी येईन लगेच हा झालं झालं हा झालं गाडी येईन उरका हो हो जरा मला काम आहे वाड्यावर जाऊन येतो ए मयुरी उठ किती ऊस बीस गोळा कर थांबा की दाजी हा धरा मला ऊस हा घ्या तेवढं टाकून मी गोळा अगं, करून मला ऊस खायचा नाही ती मुळी बांधायची अख्खा सगळं गोळा अहो, ही करायचं टाकून या गाडीत मी देते तुम्हाला संजू बांधू काय नाव म्हणलं हिचं हिचं नाव मयुरी आहे ए मयुरी हा अगं दाजी सांगते तेवढं उठ की आता तर
कचकन तेवढं- उठलं पाहिजे लागा तरण्यासारखं. पटापटा गोळा कर जरा. बरं, संजू भाऊ हा जरा वाड्यावर जाऊन येतो. हो, या की. हो हो उरका पटापट हो, हा? हो, हो, आणि उरका राहिलेलं मला. तेवढं राहिला मला पटापट उरकून घे. हो हो चालतंय. हो हो चल, येऊ हो. का? हा या या. हा. ए ते सगळा ऊस गोळा कर. तू क्या संतूभाऊ हे बायलांना बेळा टाकू का वाड्याचा? हा आणि ऐकून घे ना काय ते सगळं बिळ सगळं गोळा कर. सगळं वाडा बिड काय आहे ते. सगळं हा बेळं बांधलं तरी बायलांना टाकतो निघून. हो हो. ए मयुरे तेवढं राहिलेलं गोळा कर. पोरगी तर दिसली नाही बरं का, पण दिसते वाटतं. हाय 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 बसली बसली. पण बघतो कोण आहे का दिसतं का. आता आपल्यावर यायचं काय तर म्हणते बघ. ए पोरे इथं का बसली. बसले ऊस खात तिकडे दाजेला ताप देतात. कुठं हे काय तिकडे तोडतात ऊस तिथं. दिसत नाही कुठं दाज येतं. दिसलं नाही मी कुठं हुडकून गेला आलो. मुळे टाकाय गाडीत. बरं तुझ्याकडे एक काम आहे. काय हो? हाय किरकोळच काम आहे. हं. काय म्हणू नका मला. मी ऊस बीस तोडणार नाही, मला ऊस खायचा आता. ऊस नाही का तोडायचं. हा पण नाही तर तुम्ही सांगायचो आणि माझ्या पुन्हा माघार फिरून बोलायची असं बोलू नको. नाही मी नाही आणि काय तुझ्या सांग ऐकण्यासारखंच आहे. हं. ती फडमालक माहिती आहे का फडमालक हा. आहे का. त्यांनी त्या चाऱ्याच्या कोपऱ्या बोलवले तुला. कशाला काय काम आता मला तर कसं सांगायचं. मी बी गडीच इकडेच घेऊन येतो तुमची संघ. नाही पण त्या आला नाही म्हणला तिकडं लावून द्या. काय त्याचं काम तिथं काम बी चाललंय वाटतं. बर जातील का विकू का मी. नाही तर माझं नाव सांगू नका कोणाला. मी सांगितलं नाही तर पुन्हा माझ्यावर काय ते यायचं. हा येऊ का. भैया कशाला बोलावलं असेल. सकाळपासून राका राका बघते तोंडाकडं. पण मला की म्हणलं जायलाच लागल. बघतेच काय जाऊन काय काम आहे ते. चायला काय करावं आबाला. एक काम मी सांगितलं तर दडदड करीत नाही. हा किती वेळ सांगितलं संजयच्या मेहूनला मयूरला इकडे बोलव म्हणून. आणि जर आबा नसताना सांगितलं त्याला संध्याकाळी सांगतो आबाला. आली की आली. काय करते मयुरी. काय नाही ऊस खात बसले होते. अगं काय ऊस खायचा टाइम आहे काय. मग काय हा सकाळपासून काम झालं की. कुठे गेलं तुझं दाजी. ती गेलं मुळे टाकाय गाडीत. काय अगं मयुरी का लगा तू एवढी सुंदर देखणी गोरी पान हा आणि तुला असल्या ऊसात काम करायला आणलंय. सोपतं का संजयला हे सांग. तर काय करणार मग. हा अगं त्याच्या ठिकाणी मी असतो ना तुला बंगल्यात ठेवलं असतं फुलात. त्या संजयला मायला होता साधी वाटतं बाबा. मयुरी तू इथं काय करते आणि हे कुठे गेले. अगं राणी तू आता येते का. आता इथे का म्हणजे जरा घरी काम होतं म्हणून मग आम्ही दोघं जरा थांबलो होतो. मागं आलोय पुढे. ही दोघं आली होती की कुठे आहेत घरी. आणि ती गाडी भरते तर आणि तू इथं काय करते. ही काय ही कांड्या अगं ती संजू मरणाचा वैतागलाय. तू आली किती वाजता. हा आली किती वाजता. जरा घरी काम होतं सांगितलं ना मी तुम्हाला. पण तू इथं काय करते त्यांच्या बरोबर मोळ्या व्हायला जायला नव्हतं. अगं राणी ते कांडे मीच बोलल तिला. कांडक्या गोळा करते. चल तिकडं बकरी आणली त्यांना. ती कुठं येते ती बघ. बोल हाक मार. गाडी भरते तर चल. बसली इथं गप्पा मारत कांड्या इतकी कळत नाही मला. मायला आवडता मध्ये स्टप करली. तू एवढ्या उशिरा का आले जेवण घेऊन. अहो जरा घरात काम होतं. हा काम होतं ना. काय काम होतं. खावा नका काय बडबड करू. खा आता. दीदीला का आणले नाही. ती बसली पुरींच्या खेळ. ह्यालाच आणलाय वय. आणलाय सोबतीला आपला असावं तू म्हणून. शाळेत गेला नाही का आज? रविवार आज. अरे मग तिथंच थांबायचं ना दीदी पशी. हा रविवारची बी पोरं लाव का शाळेत आता. कशाचं काय खरं नाही बाबा तुमचं. काय झालं आता.
अगं एवढ्या उशीर आलो आणि काम कधी उरकायचं? पुढे बघून खा. हा खाते की मग इकडे तिकडे काय बघतीस? हिला तिथं काम करायला सांगितलं होतं, काय करत होती माग? आणि ही तर त्या मालका संग गप्पा मारत बसली होती. होय कांडे गोळा करायला बोलवलं त्यांनी मला. कांड्या गोळा करते. आता कांड्या गोळ्या करायचं सोडून उभा काय राहून करा, गप्पा मारत पटपट जेवण करून घेऊ हा. आणि ते राहिलेलं काम करून घेऊ. काय चालतंय की. ह्याला उगाच आणलाय असू द्या बसून खेळ झाला खाली सावलेला. तू क्या पाहू उरक पटपट पटपट. हा उरकतो. किती राहिले आता? तर हे गाडीचं मटेरियल अजून काढायला लागेल. हा ना हम्म ही करते ना काम नीट. कशाचं काम करत नाही ना, काय नाही, मस्ती ऊस खात बसते. केलंय अगं ताई, तुला माहिती ना दाजी केलं तर नाही म्हणत काय केलंय. अगं, पण आता माझ्या डोळ्यांनी बघितलं की त्यांच्या बरं मोळ्या वाव लागायचं सोडून तिकडे बसली गप्पा मारत. मग दाजी काय एकटं एवढं कापणार आहेत का ऊस सकाळपासून? पण आपल्या ह्यांच्यापासून हायचं नाही. लोक शहाणे असतात का? परत त्यांनी बोलवलं मी कसं नाही म्हणू त्यांना काय नाही म्हणू. मग दाजीला सांगायचं. तुम्हाला सांगून घेते काही कशाचं मला सांगितलं? दाजी होतं का माझ्यापाशी? दाजी होतं का माझ्यापाशी? खा की का खाल्लं नाही? खाल्लंय काय? नाही मला नाही बघ खाल्लंय ऊस. ऊसाने पोट भरलं. मयुरीला रगील व्हायला लागली बरं का तू आता. काय ऊस खाल्ला अगं तू? आली तर ऊसच होता माझ्या हातात. ऐक बरोबर का? जास्त बडबड नका करत बसू. लय मरणाचं काम पडलंय. तुला जेवायचं? हे तुला जेवायचं असलं जेव. नाही बाबा. नसता तो त्या मावशीगत नसता ऊस खा. ऊसच खातोय तोंडीला. यायला दाजी उन्हाचं बसू किंवा यायच ऊन लागतंय लय आता. अगं बसून चालेल का? हा ते काम पडलंय आपल्याला, कसं परवडायचं? मग पर आपणच करणार आहे किती. थांबा किंवा थोड्या वेळ जेवल्या. त्या मुकदमाने उचल दिलेली आपल्याला बी, ती उचल बी फिटली पाहिजे. मग काय तर. हे बघ ह्यांच्या पुढं काय आपण करायचं नाही. हे सांगताल तसं काम करायचं गपचूप. ऊन किती लागतं या. हा लागू दे, काय नाही वितळत नाही तू उन्हाने. बास्कर की आता टाकली ना साखर. गोड तरी लागतो का चहा? गोड तरी लागतो का? लय नखरे नको करू. बास्कर टाकू नको. तू काय बस ती डबा लाव बाई. इथं एकतर पैसा नाही अजिबात. ती लावती डबा. दाजींना मटण आणायला सांगते रविवारी आज. काय या पुरीचं डोकं आहे का जागेवर? जे आहे ना ती गप खा बाई. आम्ही कसं काढतोय दिवस आम्हाला माहिती. मग काम करायला होती मला दवा. मग काय 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 होतंय केलं म्हणून? काय भाकरी काढून सांग दाजींना सांग मला. दाजींना सांग. दाजी आला नीट नाटक तर सांगायचं. मी जेवणारच नाही तर. बारक्या पोरांना माझी लेकरं एवढे सोन्यासारखे खात्यात जीभ देईल ती. त्यांना माहित नाही खायचं. काय माहित नाही खायचं. दादा खायचं ना. ते बी तुझ्या तालाव नसते असते. अजून काम करायचं. काय करत होती तिथं? हा मोळ्या तिथं व्हायच्या सोडून तिथं सारखी सारखी फिरवून सांगितलं ना. तू ते माझं कांदे डोकं उचलायला हलवू बोलावलं नको. होतं. उभं शांत बस. पण मोळ्या व्हायचं दाजी बरं काम करायचं सोडून त्या माणसा बरं गप्पा का मारत बसली होती. अगं नुकतंच बोलावलं मी. तिथं पोचली होती त्यांनी बोलावल्यावर. काय म्हणत होता? ते कांदे उचलायला होत होतं. का मग कांड्यात उचलायच्या ना. उभं राहून गुलू काय बोलत होती? मला काय काय आलं नाही. मी तिथं जवळ येऊस तर लगेच विषय बदलला होता. बोलती गाण्याला. मग नाहीतर तू डोक्याला वरते उद्योगच करून ठेवती माझ्या. काय ना नाही काय ठेवत. कशाला ती ही करती? राहू दे. ते उकळू दे तरी नीट चहा. उकळतोय. रामभाऊ झाली का आंघोळ? बर 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 आता झालोय बघ आम्ही. संजू भाऊ लय अंग दुखतंय का माझं तर. आता माझं तरी काय अंग दुखायचं राहिलंय का? अरे पण आता ते उचल घेतलेले ते फेडले तरी पाहिजेत. बरोबर आहे. आलं का नाही दादा? नाही आलं का? हे चलतो का लवकर? आंघोळ करायची या. ये बाबा लवकर. हे सर पोरांना लय अंग दुखतंय रे. संजू भाऊ माझं तर गुडघं दुखत्यात. ते मोळ्या वाहून वाहून हीच लय दुखायला लागलेला. काय तुझी एकट्याने मोळ्या वाहिल्यात का? मी काय वाहिल्या नाहीत काय? हा आणि तोडलंय बी तेवढं अख्ख. अरे मी तोडून अख्खी गाडी भरली. अजून काय पाहिजे? आणि मी बी गाडी ओढून हेल लावली. बांधू लागलो. बैल ओढली फडाच्या बाहेर. लय आरामाची गरज आहे बाबा. आता रात्र आहे की आरामाला. काय खरं नाही रे. लय अंग. नाही आंघोळ करू की आता गरम पाण्याने. चहा घ्यायचा थोडा. चहा घेतोय काय? दाजी काय चाललंय? ये, ये. बस शिवा. झाली आठवण म्हणले यावं दाजी कोण जाऊन. आलोय कामावने आता थकून. होय आता काय करतो? काम तर केलं पाहिजे. बरं चाललं ना कामधंदा? हा बरं चाललंय. आता मैरीला कशाला इकडे ठेवली तुम्ही?
मयुरीला वय हा आता ती राहिली त्याला मी काय करू तीच राहिली या अहो दाजी तुम्हाला सांगायचं तर किती आहे सांगा तुम्ही. काय झालं तुमच्यात काय बदल होईना तिचं अजून लग्न सुद्धा झालं नाही. आता मग काय मी तुला सांगितलं का तिचं लग्न करू नको म्हणून? आपण तिला हे असं कसलं वस्तू ठेवली तुम्ही इथं. शिकू दे आता तिला बी कामाची सवय लागली पाहिजे ना. नवऱ्याच्या घरी काय मोठं हेच आहे होय. अगं तू करती ती करतीच की अजून तिच्या अजून कशाला कर्माला तसलं अजून. अरे पण आलंय नशिबाला तर तिला जर पुढं चांगलं भेटतंय नाही भेटतंय शिकलेलं काय वाईट आहे का? आता तू जर साथ देत असल्यावर काय उपयोग आहे दाजी तुम्हाला बी समजत नाही वे. काय थोडंफार काम केलं म्हणून हातभार लावला म्हणून काय फरक पडला होय हा आम्ही काय सारखं तिला तोडायला होतोय का? नाहीतरी घरी काय करते हिंडतीच की गावभर सारे. तिचं शिक्षण आहे अजून त्याला पाहुणे रावळे बघा येणार हे येणार. थोडी कामाची बी सवय लागली पाहिजे शिवा आता काय खरंय तिला बघायला आलं नाही तिला काम करायला सांगितलं नाही तिला जर विचारलं तुला काय काय येतं तर हिने काय सांगायचं काहीच येत नाही. आपल्याला असलं पटत नाही बघा तुम्ही काय. त्याला काय बोलू नको दादा आम्हीच नेतोय तिला चांगली सवय लागण्यासाठी. आणि घरी ठेवा तिच्या मनात आहे का करायचं असलं. काय करायचं मग घरी ठेवलं तर राहते का नीट ती. होय मयुरी ह्या दुकानात त्या दुकानात हिंडती नाही यायचं तुझ्या बरोबर आता काय बोलतो नुसतं तुला मैरीच म्हणलंय तुला चल बी म्हणलं नाही तर तू एवढी गुरफडून गेली ह्यांच्यात आहे का नाही. मला यायचंच नाही म्हणली डायरेक्ट. कसं आहे अरे दादा पोरांबरोबर उड्या मारते आणि हिंडते आहे का ही सुरपट्या खेळ कुठं काय खेळ गोट्या खेळ. ही चांगलं शिकवलंय तिला हे दरे बारके ठेव तिकडं. होय होय रे हा हे असल्या गोष्टी चांगल्या शिकवल्यात बारकाला एवढीला पोरांबरोबर खेळायचं. आता ती खेळणार की आता तुम्ही सवय लावली इकडे म्हणलं आता ती माझ्या संकट सुद्धा येईना या होय. ए मैरी चल की जाऊया. अगं इथं राहून काय करणार आहे तू. दाजी सांगा समजून तुम्ही. समजून सांगतो की तिला नाही काय काय अडचण नाही तिला सगळं समजून सांगतो मी. तिचं लग्नाचं बी आपण लवकर बघू नाही काय अडचण. हा बघितलंय का तुम्ही इथं काय पोरगा एखादा बघितलाय का. नाही चाललाय प्रयत्न चाललाय आपण तिला नका असो. ए मैरी चल का तू. बरं का तुझ्या बरोबर आता दाद्या दाजी सांगा समजून. नाही मी येईल घेऊन तिला. सामर्थ्य सांग केला का तू तरी. माझा ऐकते का ती तुझं नाही काय झालं बोल बच्चनचा कडे आहे की तू. अरे त्या पोरांना अभ्यास करून देत नाही काय ते जायला अवघड आहे. बरं मैरी यायचं का नाही तुला सांगा. येणार आहे ना सांगतो. बघा दाजी असलं गुढीत वाईटपणा नको तिथं तुम्ही चांगलं भलं दलं करून द्या सांगतो तुम्हाला. हो मी तिला घेऊन येतो शेवा तिकडं नको काळजी करू. मी आलो घेऊन म्हणजे बस ना. जाऊ का. हो आणि नीट ऐक जरा माणसांचं जरा. का जेवण करून जातोय. कशाला जेवण आता काय तिला ऊस तोडायचा त्याला तुम्ही लावलंय आता काय जेवायचं काय करायचं. नको आता असू द्या तिचं नीट बघा पुढचं भविष्य. काय ऊस काय माणसं तोडत नाहीत का. तोडते ती की असू द्या. माझा दाजी तुमचा विश्वास आहे पण तिथं कुठेतरी चांगलं करा एवढंच माझं म्हणणं आहे. काम नाही केलं तरी नाव उठवतोय काम केलं तरी नाव उठवतोय. काय कळलं ना म्हणजे पाहुणं आलं तर तुम्हाला आम्ही कळू फोन करू. जाऊ का मैरी काळजी घे स्वतःची जीवा जेव पण असं ऊस तोडत बसू नको. बर का शिवा नाही तिला सारखं ऊस तोडायला लावणार. नाही असू दे की ऊस तोडलेलं बी चांगलं आहे. मी वाईट म्हणत नाही पोटासाठी करावं लागते पण तिचं शिक्षण आहे अजून म्हणून म्हणतोय मी. हो जाऊ का मैरी मी जाऊ का बरं का. बर का संजू भाऊ चहा मात्र एक नंबर केला वहिनीने. माझा अंगच दुखायचं राहून गेलं राव. मग ते चहा करण्यात लय पटायचं. आणि वहिनीला सांगा संध्याकाळच्याला बाजरीच्या भाकरीन मटण करायला. होय का. हा म्हणजे उद्या ऊस तोडाय अजून जोर येईन जरा. पैसा आला का वाड्याचं. पैसे उद्या देतो म्हणलाय तो. आज काय करायचं. आता नसल्याने काय करणार. माझं आता बाजारला जायचं होतं. बघू काहीतरी करू की. खायचं कमी कर की जरा मसाला का सुटायला लागला. त्या फडात काम बी करावं लागतंय की गाड्या फेल लावायचं वाड बांधायचं ऊस तोडायचा. आता 50,000 उचल दिले मुकदमाने ते बी फेडले पाहिजे. म्हणणं बरोबर आहे पण जाणार आहे का बाजारला तू. मला कोण आता मी तुमच्यापाशीच राहायला आलोय खाऊन पिऊन तुमचंच मदत करतोय तुमचीच उचल फेडू लागतोय. नाही जायचं असेल तर गावात जायचं असेल तर बाजार घेऊन ये येतो थोडं. काय आणू गावात नाही आता ना. अरे काय मंडई बिंडई काहीच नाही. मंडई नाही बघू नंतर काय बोलू नको जास्त. मग जाऊ का गावात मंडई फिंडई बघून जातो. पिशवी दे की ताई. काय सांगितलं आणायला त्यांनी. मंडई मटण कुठंही तिथूनच कॅरी बॅग घेऊन त्या एवढंच ना. हा नक्की काय आणायचं आणि कुठं तंबाखूच्या पुड्या कुठं काय. तू जा बाबा पटकन. नको डोकं खाऊ. जर काय आणलं ना
यार संजू का हो मालक या अरे का झोपलाय अहो लय कटाळा आलाय काम करून करून हा लय कटाळू का दिवसभर थकत असताल आहे काय आता काय सांगायचं अंग नांग दुखायला लागलं काम बी भरपूर आहे रे हा कष्टाचं काम आहे हा 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 लय अंग दुखून येतंय अरे आता तिकडे येताना गावात ना राणी दिसली मला दुकाच्या माग ते गेली बाजारला त्याच्या मागं ती जरा तिला विश्वास नाही माझ्यावर मग तू जायचं नाही वय अहो, माझ्यात विश्वास नाही ना तिला वाटते जाऊन काय दुसराच कुठं ना करल आईला तुमचा नवरा बायकोचे सारखं चालू असतंय जाऊ द्या गेली तर गेली हा काय येईल बाजार हाट घेऊन काय करणार घरी नाही गेली का बाजारला ती नाही गेले होय सगळ्यांनी जायचं म्हणलं नाही तर घरी कोण थांबायचं हा तेवढं बी आहे म्हणा मग काय काय आज बाजार बिजार आहे काय आहे का नाही मग नाही काय बसलो इथंच हा बसलो इथंच आणि काय पगार बी नाही दिला आणि काहीच नाही लगा लईच नाराज दिसतोय काय भानगडे बरं काय पैसे नाही काय पैसाच नाही आणि काय करायचं वाड्याचं पैसे आलं नाहीत का मला वाटलं तसं जो तुझ्याकडे पैसे नाही वाड मस्त 100-200 रुपयाचं वाड ऐकलंय हा काय ते मालक मला उद्या पैसे देतो त्याच्यामुळे काय रुपया नाही आता राणीकडे होतं थोडंफार पैसे गेले आपली बाजारला आम्ही बसलोय आपलं इथंच काय सांजू मी जरी फड मालक असन तरी मला तुझी काळजी आहे मला माहिती होतं आज रविवार बाजार आहे याकडे पैसे नसतील तू थकला असेल तुझी व्यवस्था करून आलोय मी होय का आलं, बरं झालं राव लय कटाळा आला होता अरे सांजू भाऊ मला कळतंय काय सांगायचंय तुम्हाला हे घे पटशिरनं मार बरं हे बघ विस्कीची आणली आरेसची पटकन जर पटकन घे तिथं कुठं जाता इथं बसली की तू नको टेन्शन घेऊ चल मी बसल्यावर काय झालं इथंच मारतो हे जरा गेला संधी मला नाही नको गायलास बिलास काय नको मला स्ट्रॉंग घ्यायची सवय आहे अशीच घेतो पुरीच अशीच तशी घे काय अडचण नाही घे तुझ्याकडे आणली म्हणल्यावर तूच घे बस तिकडं तिथं बस बरं चाललंय का तुमचं मस्त बरं झालं घेऊन आला आता राणी बाजारात गेले म्हणल्यावर काय भाजीपाला मटण बिटन सांगितलं का नाही काय आता काय माहिती काय करते आणते ना आणते हा एक काम कर आपलं गावात दुकान आहे बर दुकानावर जायचं हा लागेल तेवढे पैसे घ्यायचे बर चिकनवाल्याला सांगायचं हा चिकन दे म्हणून चिकन चर्मनच्या देईल का नावावर तू आज आपल्या नावावर घे ना मग चालतंय जातो आता हा टेन्शन घ्यायचं नाही एवढे 1 किलो लागला 2 किलो लागला टेन्शन घेऊ नको हो चालतंय की तो आपला माणूस आहे हा हा हा. काळजी करायचं कारण नाही हा घे बरं कुठं लागते हो पटकन घेऊन चटकन जा मटण घेऊन ये हो. सोन्यासारखी लागा मेहुणी आली तुम्हाला काय वाटायला पाहिजे हा दिवसभर काम करायचं तिला चिकन नाही मटण नाही हा जातो की लगेच जातो अरे मगाच म्हणायचं फाडामध्ये पैसे नाही जर्मन मला आता तेव्हा कसं दिलं आहे, असतं पैसे आता तुमचं कामच अर्ज राहिले ना त्याच्यामुळं तुम्हाला कसं पैसे मागायचे लगेच काम होऊ दे नाही तर नाही होऊ दे ना तू झालंय ना आता हा तुझा उठ लगेच आलो चल उठ पटकन 1 किलो 2 आणि तिथे एक काम कर बारवर गेला ना हा फक्त चेअरमनचं नाव सांग बर काय चेअरमनचा उच चालू आहे म्हणा जायला हा अजून घ्यायची का तुला आता थोड्या वेळाने पण येताना घेऊन ये हा हा तिथं सांगाय फोन करून जा मी लगेच लावतो हा? फोन जा जाऊ का मग जा आलो लगेच आरामाने ये. हा फुल झालाय मग मयुरी हा काय चाललंय काय नाही चहा स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी का हो काय ताईन दाजी गेले बाजारात आता हो ताई दाजी बाजारला ए पोरांनो बघा तिकडे पप्पा कुठे गेला ते हा इथं काय जा फिरून या मग मयुरी बोला की काय चाललंय काय नाही हा आत्ता सांगितलं की स्वयंपाकाची तयारी चालली लय वाईट वाटतं का का बरं तुला असं झोपडीत वगैरे बघून हा राहवानाच गेले मला आता काय करणार आमची परिस्थिती तशी आहे अगं परिस्थिती मनात आणलं तर बदलू शकतेस मयुरी हा कष्टाशिवाय पर्याय आहेत का बदलले तरी
अगं पण ज्याच्या नशिबात कष्ट आहेत त्यांना करू दे ना. पण तू का मरती कष्ट करून सांग की. असलं मच्छर इथं घाण हे सगळं काय आहे? हा तुला एक बोलू का मग. बोला की. ताजीला सांगशील नाही तर. काय सांगणार नाही म्हण. राणीला बी सांगू नको. लय आगाव आहे ती. बडा करी ती. सांगू का? सांगा की. तुला बघितलंय का आज तेव्हापासून करमतच नाही. करमण्यासारखं काय. तू हसली ना असं वाटतं ना पाणी होतं का जीवाचं. ऐक ना मयुरी, मला खात्री आहे तू नाही म्हणणार नाही, पण तरी पण शब्द टाक. ओके माझी कायमची राणी. का अशीच फसवतात फडवाली. काय मग फसवत्यात. मला माहिती अगं जे तुकडं बांधलं आज तोडलं ना तू, तुझ्या नावचं करून देईल ते. आज जिथं ऊस तोडला ना तुझ्या नावचा सातबार करून देईन. चेअरमनला अजिबात कमी समजायचं नाही. आणि मस्त प्रॉपर्टी दुनियाची. अशीच म्हणते सगळी. नाव करून देतो घरात. तुझ्या आधी नावचं करून देऊ का. विश्वास नाही का माझ्यावर. विश्वासाचं नाही काय. हा असे फसून सोडून देतात नाही तर. अगं चेअरमन तसला नाही यार. मयुरी जीवाचं नुसत्या पाणी झालंय आपल्या. सुचतच नाही. डोक्यात किडे पडले सगळे. तुझ्या दाजीला येडावे क्वार्टर आणून द्यायला, पैसे द्यायला, बारवर पाठवायला. पण नाही म्हणू नको मयुरी. अगं तुला राणी बनवून ठेवीन राणी. तेच तुकडं तुझ्या नावचं. हा खरंच म्हणताय. अगं शब्द आहे. शब्दात बदल त्याच्या बापात बदल. चेअरमनने एकदा शब्द दिला माघार नाही. आणि मग ताईन दाजींचं त्याचं मी बघतो ना. तुम्ही काय बघणार. तुला अधिकार नाही का तुझं जीवन घडवायचं, भविष्य बघायचं. तुला अधिकार नाही. हा पण ते आता मोठे आहेत ना माझ्यापेक्षा. तुला काय घरातली मोठी करायचं. आहेत. तुझ्या दाजीची आणि बहिणीची गरिबी घालवायची माझी जिम्मेदारी राहिली. तुला अडचण काय. एक काम कर. दाजीन ते गेलेत का तर उरक. का जाऊ की. घेऊन जाणार तुम्ही मला आता. हा लग्न करणार माझ्याबरोबर. लग्न करणार का. अगं तू करणार का माझ्या संग हे विचारतोय तुला. चेक देऊ का तुला. सोडणार नाही झालं. अगं अख्ख्या प्रॉपर्टीची मालकीन. किड लागल्यात पैशाला. किड चेअरमन पैसे असं झाडलं तरी पैसे गळतात. कशाला काळजी करते राणी. हा अगं चेअरमनची बायको म्हणजे सोपी गोष्ट नाही. अख्ख्या 10 खेड्यामध्ये ना. हा सांगणार ना. त्यांना आता नाही सांगायचं. मग तो आधीच बेवडा आहे. ते माझ्या संग वाद करेन. गपचीप इथून निघून जायचं. हा चल जा मध्ये हे करून ये. जा उरक पटशीर ना. ते अगदी तर काय काही घेऊ नको. चल काही घेऊ नको. अगं तुला सोनाऱ्या दुकानात नेतो, कपड्यात दुकानात नेतो. चल अगं चल. ओ लका फळ मालकांना का संजय मिळून पळवलेला का. आईला अवघडच केलं गडे. नाही 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 हे संजयला सांगितलं पाहिजे का. रात ना दिवस काम करतोय लागा. आणि कशाला संजयनं मिळून आणून ठेवली. लयच अवघड केलं गडे. ते संजयचं काय खरं नाही गडे. नाही त्याला सांगितलंच पाहिजे. पण कसं सांगावं हे बी ऐकायला अवघडच आहे बरं का. नाही तर ते माझ्यावर सुटायचा नाही. पण सांगतोच कसं तो जेव्हा पाड करून काय पण सांगतोच. बोलला तर बोलला भेट नाही. काय असेल ते असेल सांगणार. अरे कुठं गेलता संजू. लय प्याला लागा. हा लय प्याला. गावात गेलो. गावात गेलता दारू प्यायला. अरे 10 रुपया गेला. पण घरी लागा लय वेगळं झाला कार्यक्रम. काय
अरे तुझी ती मिळणी का नाही फळ मालका बरोबर गेली ह्याच्या मागं सांगाय पाहिलं होतं पण मला का ते नकोच वाटत बाबा नीट बोलायचं जरा नीटच सांगतोय नाही थोडं बोलताना थोडं लाजावं राव हा मला वाटलं म्हणून बोललो बघ अहो संजय भाऊ संग बोलताय राव तुम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही मानले माझी मिळणी जाते काय पळून हा अहो मी डोळ्यानं स्वतः बघितलं खरं काय हो खरंच गेली तुझी बायको बाजारला गेली का हा आणि मग तिच्या मागोमाग ह्या गेली निघून कोणाबरोबर हो कोणाबरोबर फड मालका बरोबर म्हण खरं काय हो खरंच गेली तर आई शपथ गेली माझ्या मग अवघड झालं राव पण मी सांगितलं म्हणून काय कोणाला तुम्ही राव दारू उतरवली माझी नाही ना उतरवत नाही पण माझी देखत गेली पळण मग घरी जाऊन बघायला कुठं बघा कडे मग बघ 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 तू घरी जाऊन मी जातो मग मयुरी ए मयुरी अरे राणी राणी बी नाही मयुरी बी नाही आबा म्हणतं ती बरोबर आहे मला वाटतं आबा काय चुकीचं बोलत नव्हता आबा अगदी बरोबर बोलत होता काय करतो शिवाला फोन लावून बोलवून घेतो हॅलो हा शिवा हा कुठे गेला नाही का लय मोठा लोचा झाला राव तो पटकन ये हा लगेच लगेच पटकन यायचं हा ये काय झालं दाजी काय झालं काय झालंय ते आपला फळ मालक नाही का फळाचा मालक हा मयुरी गेली त्याच्याबरोबर जगून काय आता काय तसंच झालं तर काय तुम्हाला असला धंदा करायला कोणी सांगितलं होतं अगोदरच नाही पण काय झालं ते चांगलं झालंय आपण मी सांगितलं होतं की तुम्हाला अगोदरच ऐक ना शिवा आपण त्याला असं बी स्थळ बघतच होतो का नाही हा अरे पैसावाला आहे रान आहे शेती भरपूर आहे सगळं आहे गेले तर आपण त्याला लग्नच लावून टाकू तुमचं तोंड बंद करा त्याला दुमताच करू तुम्ही त्याला अरे काय हो असे पळून गेले आणि तसे काय बसा तुम्ही तुमच्या असल्या ह्यानं दारू पिण्याने ह्यानंतर सगळे झाले सगळं ऐक ना शिवा होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे तिथं बिचारीचं चांगलं होईल हो जास्त अजिबात टेन्शन घेऊ नको त्याला आपण सरळच करू त्याचं लग्नच लावून टाकू तुझ्या संग काय तुला काय वाटतंय आता तुम्ही दाजी आता मला तुमचा शब्द मोडून चालतोय का तर मला तर लय राग आहे माहिती आहे का नाही नाही तिचं चांगलं होईल पोरगा बी चांगला आहे आणि सगळं चांगलं आहे लावून टाकू लग्न तिचं त्याने पळवूनच नेले ना तर बराबर करू त्याचं लग्नच लावू हो दाजी आता तुम्ही म्हणाल तसं आता काय आता असं बी तसं बी काय व्हाय ते झाले जाता आणि काय उगाच का तुम्हाला तमाशा करण्यात करताय का सांगा नाही माझ्या डोक्यात तिचं आहे आता चालतं असं तुम्ही म्हणताय तर असं करून टाकू जाऊ दे हा आपण ते करून टाकूया हा चालतंय की हा बरं येऊ जाऊन बघून गावात कुठं आहे येईल काय. का चालाय तुम्हाला रस्त्यानं चल जाऊ हा आहे ना माझ्या जोडीला चला चल नीट चाला कुठं जायचं इकडे इकडे चला अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची